हॅलो एव्हरीवन. तर आज आपण खाऱ्या शंकरपाळ्याची म्हणजे चटपटीत असं शंकरपाळ्याची रेसिपी बघूया. मी मैदा घेतला, त्याच्यामध्ये गरम केलेलं तेल टाकलं. जास्त धूर सुटेपर्यंत तेल गरम करू नका, थोडंसंच गरम करा आणि टाका. त्याच्यामध्ये जिरं टाकलं, ठेचून जिरं टाकलं, तसंच नाही टाकलं, थोडं ठेचून टाकलं आणि त्याचा स्मेल जो आहे ना तो खूप मस्त असा वास येतो त्याचा. त्याच्यानंतर मीठ टाकलं, मीठ थोडं जास्त टाका बिकॉज ह्या खाऱ्या शंकरपाळ्या आपण बनवतो. त्याच्यानंतर काश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी अर्धा चमचाच टाकली. त्याच्यानंतर कस्तुरी मेथी अशी क्रश करून टाकली भरपूर सारी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ओवा पण टाकला आणि हे सगळं मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. हळूहळू करा, नाहीतर हाताला चटका लागेल तेलाचा. त्याच्यानंतर आपल्या साध्या पाण्यातच हे पीठ मळायचं आहे. गरम पाणी या कोमट पाण्याची गरज नाही आणि झटपटीत होणारं अशी ही रेसिपी आहे. आणि सकाळी रोज काय नाश्त्याला करायचं तर म्हटलं आज शंकरपाळीच करूया आणि मला ही खूप आवडते. लहानपणापासूनच मला गोडपेक्षा खाऱ्या शंकरपाळ्या जास्तच आवडतात आणि सगळ्यांनाच त्या आवडतात. त्याच्यानंतर पीठ मळून झालं 10 ते 15 मिनटं ते भिजत ठेवा तसंच. त्याच्यानंतर मग तेल घेतलं, मी ओट्यावरच बनवलं, स्वच्छ केला होता ओटा मस्तपैकी, त्याच्यावरच बनवलं आणि थोडंसं जोर लावून पीठ मस्त मळून घ्या 2 ते 3 मिनटं. आणि एवढ्या पिठात 7 ते 8 पेढे झाले होते माझे. त्याच्यामध्ये भरपूर असा अर्धा डब्बा होईल तेवढ्या शंकरपाळ्या झाल्या होत्या. त्याच्यानंतर मी मस्तपैकी पेढे बनवून घेतले, ते लाटायला घेतलं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही ठेवायचं, एकदम मीडियममध्ये असं फटाफट लाटून घेतल्या मी. आणि तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही शेप देऊ शकता. शंकरपाळे तुम्हाला पाहिजे तसं देऊ शकता. तुम्हाला लॉंग असे लांब ठेवायचे तर लांब ठेवू शकता, तुम्ही मधून कट करायचं तर कट करू शकता. तुम्हाला पाहिजे तसं, आपल्याला आवडतं तसं शेप द्यायचं. मी 2 ह्याच्यात बनवल्या होत्या, एक असं बनवलं होतं आणि एक दुसऱ्या क्रॉसमध्ये बनवल्या होत्या. आणि त्या खूप फटफट आणि अर्ध्या तासातच होणारी ही रेसिपी. तुम्ही नक्की गाईस ट्राय करून बघा. आणि कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर गाईस प्लीज व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला बिलकुल विसरू नका. त्याच्यानंतर एकदम गरम तेलात ह्या शंकरपाळ्या सोडायच्या, त्या ऑटोमॅटिक सुट्ट्या होतात आणि गोल्डन कलर येईपर्यंत त्या तळून घ्यायच्या मस्तपैकी. जर तुम्ही बारीक गॅस केल्या ना त्या शंकरपाळ्या एकदम नरम पडतील, अशा सांदळतील. त्यामुळे त्या गोल्डन होईपर्यंत मस्त फ्राय करून घ्या. ट्रस्ट मी गाईज, इतक्या मस्त लागतात ना चहासोबत तर काही विषयच नाही. तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय.